UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित। आज संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या 2 फॉर्म्युल्यावर चर्चा। मुख्यमंत्री पदासाठी 2.5 वर्ष आणि 2-2-1 वर्षाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी 2-2-1चा फॉर्म्युला नक्की होण्याची शक्यता। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री, दादा गट आग्रही, सूत्रांची माहिती। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवार यांच्याकडून स्पष्ट। सुरुवातीला 1 वर्ष एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करतील आणि पुढील 4 वर्ष भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवेल, रोहित पवार यांचा अंदाज। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार, मोदी शहा ठरवणार तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागणार, मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री पदासाठी नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचा देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोक माने, रवी राणा यांची फडणवीसांच्या नावाला पसंती। मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा नाही, 2-2-1 वर्ष मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला शक्य नाही, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। कर्जत जामखेडमध्ये कट करून माझा पराभव, अजित पवार गटामध्ये सहभागी असल्याचा राम शिंदेंना संशय। अजित पवारांनी रोहित पवारांसाठी सभा घेतली असती तर का, कदम यांचा सवाल। निवडणुकीतील अपयशानंतर नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी। पटोले आज राहुल गांधींना भेटणार, राजीनाम्यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीची नाही तर सामूहिक, पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीती संगमावर भेट, थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बघ, अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। वडीलधाऱ्या व्यक्तीची भेट झाली की आशीर्वाद घेतच असतो, रोहित पवारांसोबतच्या भेटीवर दादांची प्रतिक्रिया, तर काका असल्यानं पाया पडणं जबाबदारी, रोहित पवारांचं वक्तव्य। ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांना, विधानसभेच्या निकालावर बोलताना शरद पवारांचं वक्तव्य। देवाभाऊ भावी मुख्यमंत्री, नागपूरच्या धरमपेठ परिसरामध्ये बॅनर। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अभूतपूर्व विजयानंतर मोठी बॅनरबाजी। आजपासून 20 डिसेंबरपर्यंत संसदेचं हिवाळी अधिवेशन, वक्फ दुरुस्ती विधेयकासह 16 विधेयकं केंद्र सरकार सादर करणार। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुनावणीची शक्यता, कोर्ट काय निर्णय देणार, संपूर्ण देशाचं लक्ष। झारखंडमध्ये सलग दुसऱ्यांदा हेमंत सोरेन मुख्यमंत्री, सोरेन 28 नोव्हेंबरला झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। मध्य रेल्वेवर 26 ते 28 नोव्हेंबर रात्रकालीन ब्लॉक, 14 मेल एक्सप्रेस 35 ते 40 मिनिटं विलंबानं धावणार, ठाणे स्थानकात देखील थांबणार। निवडणुका संपताच गोकुळचा दूध उत्पादकांना झटका, गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात, गोकुळ गाईचं दूध 30 रुपयांनी खरेदी करणार। मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल, मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील पारा 14 अंशांवर, तापमानात अजून घट होण्याची शक्यता। कशेडी घाटाच्या नवीन बोगद्यातील वाहतूक शनिवारी दुपारपासून बंद, भोगाव हद्दीमध्ये गर्डर टाकण्याचं काम सुरू। पर्थ कसोटीमध्ये टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर, विजयासाठी अवघ्या 3 विकेटची आवश्यकता। दुसऱ्या डावामध्ये बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या प्रत्येकी 3 विकेट। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।